चला मित्रांनो, आता आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मधला नेक्स्ट पार्ट पाहूया. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आपण ऑप्टिकल आयसोमर्स समजून घेणार आहोत. ऑप्टिकल आयसोमर्स जे फक्त लाईटच्या ऍक्टिव्हिटीवरूनच आपण ओळखणार आहोत. तर ऑप्टिकल आयसोमर्स साठी जे लाईट असतो, तर सुरुवातीला आपण थोडं लाईटच्या विषयी माहिती करून घेऊया. ऑर्डिनरी लाईट हा कशाला म्हणत असतो आपण? ऑर्डिनरी लाईट आपल्याला एक स्पेशल लाईट पाहिजे, प्लेन पोलराइज लाईट. पण आता आपण पहिल्यांदा ऑर्डिनरी लाईट समजून घेऊ. ऑर्डिनरी लाईट म्हणजे आता इथे जर आपण एक बल्ब घेतला असता, तर याच्या बल्ब मधून जे निघणारी रेज आहे हे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, ज्या डायरेक्शनला तो लाईट चालला त्याला आपण म्हणत असतो डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. त्या डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन्सले हे जे व्हायब्रेटिंग रेज असतात हे परपेंडिक्युलर असतात आणि हे सर्व डायरेक्शननं फैललेले असतात. त्याच्यामुळे ऑर्डिनरी लाईट आपण असं म्हणत असतो की ऑर्डिनरी लाईट कन्सिस्ट ऑफ द रे ऑफ डिफरंट वेवलेंथ, आणि हे सर्वच वेवलेंथनं बनलेला असतो. म्हणजे एक पर्टिक्युलर वेवलेंथ नसते, सर्वच टाईपच्या वेवलेंथनं बनलेला असतो. व्हिजिबल रेंज मध्ये जेवढी वेवलेंथ आहेत त्या सर्व व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल प्लेन, आणि हे सर्व प्लेन काय होतात? व्हायब्रेट होतात. इथे 3D डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर दिसतेच. तर यामध्ये सर्वच प्लेन मध्ये व्हायब्रेट झालेला दिसते आपल्याला, आणि परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, आणि ज्या डायरेक्शननं चालला तो त्याला ते परपेंडिक्युलर असतात, त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणत असतो. जसं इथे बघा, हे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे आणि याला जे व्हायब्रेटिंग रेज असतात ते परपेंडिक्युलर असतात. हे कसे असतात? असे परपेंडिक्युलर असतात टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, आणि हे सर्वच वेवलेंथनं बनलेलं असतं. अलग अलग म्हणजे जे व्हिजिबल वेवलेंथ आहे, अलग अलग डिफरंट कलर असतात ना, 7 कलरच्या वेगवेगळ्या वेवलेंथ असतात, त्या सर्वच वेवलेंथनं हा बनलेला असतो. आणि ज्याची व्हायब्रेटिंग रेज हे परपेंडिक्युलर असतात टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, अशा लाईटला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणत असतो. त्यानंतर आपण दुसरा लाईट जो समजून घेतो तो आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट सेम आहे, ऑर्डिनरी लाईट सारखाच असतो, फक्त ह्या सिंगल वेवलेंथनं बनलेला आहे. मोनोचा अर्थच होत असते सिंगल, आणि क्रोमोचा अर्थ होत असते कलर. जो लाईट फक्त सिंगल वेवलेंथनं बनलेला आहे, म्हणजे हे एकाच पर्टिक्युलर वेवलेंथनं बनलेला असतो, पण हे सुद्धा व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल प्लेन. हे सुद्धा पूर्णच्या पूर्ण प्लेन मध्ये असाच व्हायब्रेट होतो जसं ऑर्डिनरी लाईट होतो, त्याच प्रकारे असतो तो. फक्त एका सिंगल वेवलेंथनं बनलेला असतो आणि परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, आणि प्रपोगेशनच्या डायरेक्शनला तो परपेंडिक्युलरच असतो. अशा लाईटला आपण काय म्हणत असतो? मोनोक्रोमॅटिक लाईट. त्याच्यानंतर आपल्याला आता प्लेन पोलराइज लाईट हा महत्वाचा आहे आपल्याला, पीपीएल आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो. आता आपण जर हे ऑर्डिनरी लाईट जो आहे, हा ऑर्डिनरी लाईट एका निकोल प्रिझम मधून पास केला. इथे बघा आपण डायग्राम मध्ये दिसतेच. तर ह्या आपला ऑर्डिनरी लाईट आहे. या ऑर्डिनरी लाईट मधून हे त्याचे व्हायब्रेटिंग रेज आहे, सर्वच डायरेक्शननं फैललेले आहे. आणि इथे एक निकोल प्रिझम असते. काय असते? असं निकोल प्रिझम. यामधून जर पास केला तर हा लाईट एका सिंगल वेवलेंथ मध्ये सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असते, म्हणजे एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. हे सर्व डायरेक्शन मध्ये जे फैललेला आहे तो एकाच डायरेक्शन मध्ये येतो. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्लेन पोलराइज लाईट. आणि म्हणून प्लेन पोलराइज लाईटची डेफिनेशन्स करू आपण. द रेज ऑफ लाईट व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन, जे फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असते, आणि विच इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, जे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन्सले काय असते? परपेंडिक्युलर असते. अशा लाईटला आपण काय म्हणतो? प्लेन पोलराइज लाईट. हा महत्वाचा आहे आपल्याला, प्लेन पोलराइज लाईट. आता पोलरायझेशन कसं करत असतो? तर हा ऑर्डिनरी लाईट जो आहे तो ऑर्डिनरी लाईट आपण एका निकोल प्रिझम मधून पास करतो. ऑर्डिनरी लाईट आपण कशामधून पास करतो? निकोल प्रिझम मधून पास करतो. जो लाईट इमर्ज होतो, म्हणजे त्या निकोल प्रिझम मधून जो लाईट प्रिझम इमर्जिंग आउट होतो, बाहेर निघतो, व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन, फक्त तो आता एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होताना दिसते. इथे तुमच्या लक्षात येते की हे व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन, आणि विच इज परपेंडिक्युलर टू द लाईट, परपेंडिक्युलर टू द प्रपोगेशन ऑफ लाईट. लाईटच्या प्रपोगेशन्सला ते परपेंडिक्युलरच असते. अशा लाईटला आपण काय म्हणत असतो? प्लेन पोलराइज लाईट. आणि ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये हे होते त्याला म्हणत असतो पोलॅरोमीटर. काय म्हणतो? पोलॅरोमीटर. त्याच्यामुळं वेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू द निकोल प्रिझम, द लाईट इमर्ज आउट ऑफ इट्स व्हायब्रेटिंग इन ओनली वन प्लेन, जे फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. सच अ बीम ऑफ लाईट विच कन्सिस्ट ऑफ द रेज ऑफ व्हायब्रेट इन वन प्लेन इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट, अँड द इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज पोलॅरोमीटर. आणि हे ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये होते ते पोलॅरोमीटर आपण त्याला म्हणत असतो. तर मॉडर्न पद्धतीनं जुने मी पोलॅरोमीटरचे काही डायग्राम आहे ते तुमच्या समोर मांडलेले आहे. तर इथे पोलॅरोमीटर आहे. त्यानंतर निकोल प्रिझम. निकोल प्रिझम हा महत्वाचा प्रिझम असतो की जे
ज्याच्यामध्ये आपण ऑर्डिनरी लाईट जेव्हा पास करतो, एक ऑर्डिनरी लाईट जेव्हा आपण पास करू तर ही डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असेल त्याची, आणि हे सर्वच डायरेक्शननं तो ऑर्डिनरी लाईट व्हायब्रेट होत असतो, त्याचे रेज व्हायब्रेट होत असतात. जर आपण हा एका स्पेशल टाईपच्या निकोल प्रिझम मधून पास केला तर निकोल प्रिझम मधून पास केल्यानंतर हे सर्व रेज एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होतात, ज्याला आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणतो. आता हा जो निकोल प्रिझम आहे हा स्पेशल मटेरियलनं बनलेला आहे, नॅचरली ऑकरिंग कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 न बनलेला आहे, नोन ॲज कॅल्साइट, त्यालाच आपण कॅल्साइट म्हणतो किंवा आइसलँड स्पार्क म्हणतो. आणि दिस क्रिस्टल आर कट इन अ स्पेसिफिक अँगल. हे जेव्हा प्रिझम बनवले जात असते तेव्हा एका स्पेसिफिक अँगलनं हे क्रिस्टल कट केल्या जात असते आणि ते पुन्हा जॉईंट सुद्धा केल्या जात असते एका स्पेशल सिमेंटनं, नोन ॲज कॅनडा बाल्सम. आणि हे जे मटेरियल हे पूर्ण जे बनवलं आपण असं तर त्याला आपण निकोल प्रिझम म्हणतो, ज्यामधून आपण ऑर्डिनरी लाईट जर पास केला तर तो प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट करत असतो. त्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी महत्वाचं आहे की आपण प्लेन पोलराइज लाईटचा वापर करतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी. तर मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर एक फिनॉमिना, एक प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये आपण ऑर्गॅनिक सॅम्पल जर इथे ठेवलं, बघा इथे जर एखादं ऑर्गॅनिक सॅम्पल ठेवलं तर हे ऑर्गॅनिक सॅम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड जर या सॅम्पल ट्यूबमध्ये ठेवलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इनऑर्गॅनिकही राहू शकते, असं काही नाही. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर आपण इथे ठेवला तर हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे, हा प्लेन पोलराइज लाईट त्याला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजेच राईट किंवा लेफ्ट डायरेक्शननं काय करत असेल, रोटेट करत असेल, तर त्या कंपाऊंडला आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो आणि या फिनॉमिनाला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणत असतो. म्हणून द प्रॉपर्टी or the phenomena of certain organic compounds which rotate the plane of plane polarized light in a clockwise or anti-clockwise direction is called as optical activity. त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणत असतो. त्याच्यानंतर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कोणाला म्हणायचं आहे की those compounds which rotate the plane of plane polarized light in a right or left direction, जे या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला तो काय करतात, रोटेट करत असतील, तर त्यांना आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणत असतो. आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड मध्ये काही एक्झाम्पल आहे, लॅक्टिक ऍसिड आहे, 2-क्लोरोब्युटेन आहे, ग्लुकोज आहे, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल जे असतात हे दोन प्रकारचे असतात, एक डेक्स्टोरोटेटरी जे क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करते त्याला आपण डेक्स्टोरोटेटरी म्हणतो, म्हणजे जे राईट डायरेक्शननं रोटेट करते कोणाला, प्लेन पोलराइज लाईटला. जर तो राईट डायरेक्शननं रोटेट करत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, डेक्स्टो रोटेटरी म्हणू, आणि तोच जर त्याला लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करत असेल तर त्याला आपण लिओ रोटेटरी म्हणू. आणि म्हणून हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड दोन प्रकारचे असतात. म्हणूनच आपण आयसोमर शिकून राहिलो की हे वेगळे कसे असतात. जसे आपले दोन हात आहे ते एकमेकांचे मिरर इमेज असतील, पण ते जर एकमेकांवर आपण चढवले तर ते एकमेकांवर सुपर इम्पोज होत नाही, म्हणजेच एकमेकांवर असं कम्प्लीट ओव्हरलॅप होत नाही. आणि म्हणून आपण सांगतो की आपल्या बोटाची अरेंजमेंट स्पेस मध्ये कशी आहे, अलग अलग आहे. आणि म्हणूनच नॅचरली हे कसे आहेत, ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. असेच असतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जे स्ट्रक्चरनं ओळखता येत नाही, फक्त लाईटच्या ऍक्टिव्हिटीवरून ओळखता येते की एक कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला राईट डायरेक्शननं रोटेट करते तर दुसरा कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करते. या दोन कन्सेप्टून आपण ते ओळखू शकतो की हे ऑप्टिकली म्हणजे डेक्स्टो रोटेटरी आहे का लिओ रोटेटरी आहे ते. त्यानंतर आता एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी, आता ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड दोन प्रकारचे असतात सांगितलं आता आपण, तर त्याच्यातनी आपण एक डेक्स्टो रोटेटरी कंपाऊंड म्हणून नाव दिलेलं आहे. डेक्स्टो रोटेटरी कंपाऊंड ज्याला आपण डी न स्मॉल डी न डिनोट करतो किंवा प्लस साइन, म्हणजे जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला राईट डायरेक्शननं रोटेट करतो, कोणत्या डायरेक्शननं, राईट डायरेक्शननं, किंवा आपण क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करत असेल तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, डेक्स्टो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणत असतो. इट इज डिनोटेड बाय प्लस ऑर डी साइन. त्याच्या नावाच्या समोर आपण एक तर प्लस लावतो किंवा डी साइन देतो त्याच्या नावाच्या समोर आपण, असं डी लॅक्टिक ऍसिड म्हणाल आपण त्याला, आणि प्लस ग्लुकोज किंवा डी ग्लुकोज असं नाव देईल आपण. तर सध्या हे लॅक्टिक ऍसिडचं एक्झाम्पल आहे, यातला पहिलं जे आहे ते डी लॅक्टिक ऍसिड असं दिलेलं आहे, म्हणजे तो डेक्स्टो रोटेटरी आहे. तसंच लिओ रोटेटरी कंपाऊंड्स म्हणजे कोणते असतात, द कंपाऊंड विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इन अ लेफ्ट डायरेक्शन, म्हणजे ते लेफ्ट डायरेक्शननं किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करतात, दे आर कॉल्ड ॲज लिओ रोटेटरी. आणि लिओ रोटेटरी जे असतात त्यांच्या नावाच्या समोर आपण मायनस साइन किंवा स्मॉल एल असं वापरत असतो. म्हणून एल लॅक्टिक ऍसिड
किंवा मायनस लॅक्टिक ऍसिड असं नाव दिलेलं आहे. तसंच आपण मायनस ग्लुकोज किंवा यल ग्लुकोज असं नाव देत असतो. तर हे आपण एखाद्या कंपाऊंडच्या नावाच्या समोर जे मायनस लिहिलं किंवा यल लिहिलं तर याचा अर्थ तो लिओ रोटेटरी कंपाऊंड आहे. त्यानंतर आता या दोघांचं जर इक्विमोलर मिक्सचर घेतलं तर इक्विमोलर मिक्सचर म्हणजे मी जर डेक्स्ट्रोचं 1 मोल घेतला, डेक्स्ट्रो 1 मोल मॉलिक्यूल घेतले लॅक्टिक ऍसिडचे आणि लिओचे 1 मोल लॅक्टिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले आणि हे दोन मिक्स केले, तर हा जेवढ्या अँगलनं राईट डायरेक्शननं रोटेट करतो हा तेवढ्याच अँगलनं लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करतो. त्याच्यामुळे हे दोघंही आपलं रोटेशन काय करते, कॅन्सल करते. यालाच आपण काय म्हणत असतो, एक्सटर्नल कंपन्सेशन. काय म्हणतो, एक्सटर्नल कंपन्सेशन असं म्हणत असतो. एकमेकांचे जे रोटेशन हे काय करतात, कॅन्सल करतात. त्याला आपण एक्सटर्नल कंपन्सेशन म्हणतो. आणि म्हणून हे जे मिक्सचर आहे डी आणि यल, ज्याला आपण रेसिमिक मिक्सचर असं नाव देतो, हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह भेटते आपल्याला. काय भेटते, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह भेटते. तर अशा मिक्सचरला आपण काय म्हणत असतो, रेसिमिक मिक्सचर म्हणत असतो. म्हणून आपण याची डेफिनेशन देतो. द इक्विमोलर मिक्सचर, हा शब्द खूप महत्वाचा आहे. इक्विमोलर मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ आयसोमर्स विच आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, जे ऑप्टिकली कसे असतात, इनॅक्टिव्ह असते, ड्यू टू द एक्सटर्नल कंपन्सेशन. एक्सटर्नल कंपन्सेशन मुळे, मी आता सांगितलं एक्सटर्नल कंपन्सेशन म्हणजे हा जितक्या अँगलनं रोटेट राईट डायरेक्शननं करतो हा तेवढ्याच लेफ्ट डायरेक्शननं रोटेट करतो. त्याच्यामुळे रिझल्टंट रोटेशन कॅन्सल होते. त्याला आपण एक्सटर्नल कंपन्सेशन म्हणत असतो. इज नोन ॲज रेसिमिक मिक्सचर आणि इट इज डिनोटेड बाय डीएल. डीएल आणि प्लस मायनस साईन डिनोट करतो आपण. त्याच्यामुळं रेसिमेट ऑफ लॅक्टिक ऍसिड इज रिप्रेझेंटेड ॲज प्लस मायनस लॅक्टिक ऍसिड किंवा डीएल लॅक्टिक ऍसिड आपण असं याला रिप्रेझेंट करत असतो. त्याच्यानंतर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. ऑप्टिकली कोणते कंपाऊंड, सर्वच कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह राहत नाही. आता ज्यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल ते जनरली काय असतात, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय, जे या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट नाही करणार आहे. म्हणून द मॉलिक्यूल विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आर कॉल्ड ॲज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. जसं एक्झाम्पल मध्ये 1-क्लोरोप्रोपेन दिलेलं आहे. तर 1-क्लोरोप्रोपेन मध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाही आहे. तर इथे बघा, इथे 3 सारखेच हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन सारखे आहे, इथे 2 हायड्रोजन सारखे आहे. त्याच्यामुळे एकही असिमेट्रिकल कार्बन नाही. त्याच्यामुळे हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचा आपण फॉर्म्युला जर काढला तर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये इथे कोणताच कार्बन असिमेट्रिकल नाही. यालाही 3 हायड्रोजन आहे, यालाही 3 हायड्रोजन आहे, यालाही 3 हायड्रोजन आहे, याला 3 कार्बन आहे आणि म्हणून कोणताच असिमेट्रिकल कार्बन ॲटम यामध्ये नाही आणि म्हणून हा सुद्धा ऑप्टिकली इनॅक्टिव्हच आहे. इथिल क्लोराईड हाही सुद्धा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. 3 सारखे हायड्रोजन आहे, 2 सारखे हायड्रोजन आहे. असिमेट्रिकल कार्बन म्हणजे ज्यामध्ये 4ही व्हॅलन्सी कार्बनच्या वेगवेगळ्या ॲटम किंवा ग्रुपनं अटॅच असल्या पाहिजे आणि त्यालाच आपण ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणत असतो. आणि म्हणून हे सर्व कंपाऊंड ज्यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नसतो तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. म्हणजेच त्यांच्याहून जर आपण प्लेन पोलराइज लाईट पास केला तर त्या प्लेन पोलराइज लाईटच्या ते रोटेट करत नाहीत, म्हणून त्याला आपण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणत असतो. आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असण्यासाठी त्यामध्ये काय असणं आवश्यक आहे, असिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल किंवा त्यालाच आपण कायरल कार्बन ॲटम असं म्हणत असतो. आता कशाला म्हणत असतात कायरल कार्बन ॲटम, ज्या कार्बन ॲटमच्या 4ही व्हॅलन्सी कशानं अटॅच असेल, वेगवेगळ्या ग्रुप किंवा ॲटमनं अटॅच असेल, अशाला आपण काय म्हणत असतो, असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणत असतो. अ कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 4 डिफरंट atoms or groups is called as asymmetrical or chiral carbon atom. अशालाच आपण असिमेट्रिकल कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम म्हणत असतो. जसं इथे एक्झाम्पल मध्ये लॅक्टिक ऍसिड आहे, आपण स्टारनं जो दाखवलेला आहे कार्बन, तो इट इज डिनोटेड बाय अस्ट्रिक. आपण एक स्टार सारखं याला डिनोट करत असतो. जसं 2-क्लोरोब्युटेन जर काढतो म्हटलं आपण तर 1, 2, 3 आणि 4, 2 नंबरला एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन. तर हा वाला 2 नंबरचा कार्बन असिमेट्रिकल आहे, कारण यामध्ये हा जो कार्बन ॲटम आहे एका साईडनं क्लोरीन अटॅच आहे, एका साईडनं हायड्रोजन अटॅच आहे, एका साईडनं CH3 ग्रुपनं अटॅच आहे आणि एका साईडनं CH2 CH3 ग्रुपनं अटॅच आहे. आणि म्हणून हा कार्बन जो आहे तो असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. आणि असंच
जर एखादा कार्बन ॲटम फॉर्म्युल्यामध्ये 4 वेगवेगळ्या ॲटम किंवा ग्रुपला अटॅच असेल तर त्यालाच असिमेट्रिकल कार्बन ॲटम असं म्हणत असतो आणि त्याला अस्ट्रिक्सने आपण डिनोट करत असतो. आणि असा जर कार्बन ॲटम असेल तर तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे की इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजे आता जे दोन डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म आहे बघा, जे ऍक्च्युअली एकमेकांचे काय असतात, मिरर इमेज असतात. तुम्ही आपला राईट हँड जर आरशासमोर ठेवला तर तो लेफ्ट हँड सारखा दिसतो आणि हे एकमेकांचे मिरर इमेज आहेत. पण तुम्ही जर यांना एकमेकांवर चढवून पाहिलं तर हे बोट सारखे नाही आहेत स्पेसमध्ये, आणि म्हणून नॅचरली हे जी दोन्ही कंपाऊंड हात दिसतात हे नॉन सुपर इम्पोजेबल आहे, म्हणजे एकमेकांवर सुपर इम्पोज होत नाहीत, एकमेकांवर कंप्लीट ओव्हरलॅप होत नाहीत. त्याला आपण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो. असं जर फॉर्म्युला असेल कोणतेही दोन कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्या राईट आणि लेफ्ट हँड सारखे, तर ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणून ओळखल्या जात असते. त्यालाच आपण इनॅन्शिओमर्स, इनॅन्शिओमॉर्फ्स किंवा ॲनिमर्स असं म्हणत असतो. आणि म्हणून आपण यांची डेफिनेशन देतो की द स्टिरिओ आयसोमर्स हे असे स्टिरिओ आयसोमर्स असतात विच इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर, जे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर असतात आणि which rotate the plane polarized light through the same angle but opposite direction. एक जर राईट डायरेक्शन रोटेट करत असेल तर दुसरा लेफ्ट डायरेक्शन रोटेट करतो तेवढ्याच अँगलनं. तर अशा दोन कंपाऊंडला एकमेकांचे काय म्हणतात, ऑप्टिकल आयसोमर्स किंवा इनॅन्शिओमर्स. ठीक आहे. इनॅन्शिओमर्स हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टी. इनॅन्शिओमरच्या केमिकल प्रॉपर्टी आयडेंटिकल असतात, फिजिकल प्रॉपर्टी आयडेंटिकल असतात, जसं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा प्रकारे. फक्त ते लाईटच्या ऍक्टिव्हिटीनुसार डिफर असतात, कारण स्पेसमध्ये त्यांची अरेंजमेंट अलग असते. आणि म्हणूनच आपण याहूनच हे कंपाऊंड ओळखतो. म्हणून आपण ऑप्टिकल आयसोमर्स हा जो पॉइंट आहे हे लाईटच्या ऍक्टिव्हिटीहून ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओळख असते. ठीक आहे. त्यानंतर आपण कायरल मॉलिक्यूल पाहून राहिलो, कायरॅलिटी ज्याला म्हणत असतो. असिमेट्रिकल मॉलिक्युल्स, कोणताही असिमेट्रिकल ऑब्जेक्ट असेल विच इज नॉन सुपर इम्पोजेबल, जे एकमेकांवर काय होत नाही, सुपर इम्पोज होत नाही, विथ इट्स मिरर इमेज, त्याच्या मिरर इमेज सोबत, इज सेड टू बी द कायरल. त्याला आपण काय म्हणतो, कायरल. अँड दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कायरॅलिटी. जसं दोन हात आहेत तर हे जरी मिरर इमेज असेल पण हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, म्हणून हे कायरल म्हणून म्हटलं जात असते आणि या कन्सेप्टला आपण कायरॅलिटी म्हणत असतो. त्यानंतर कंडिशन्स ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एखादा कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह दाखवण्यासाठी त्यामध्ये हे 3 कंडिशन असतात. एक प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम, दुसरं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर आणि तिसरं रेसिमिक मिक्सचर. आता नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स आपण काढण्यासाठी एक फॉर्म्युला वापरतो 2⁻n. n म्हणजे असिमेट्रिकल कार्बन ॲटम. असिमेट्रिकल कार्बन ॲटम जितके असेल त्याच्यानुसार आपण सांगतो की त्याच्यामध्ये तेवढे ऑप्टिकल आयसोमर्स असतात म्हणून. आता बघा, हे 3 महत्वाच्या कंडिशन आहे. प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम, दुसरा आहे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर आणि तिसरा आहे रेसिमिक मिक्सचर. मग आपल्याला जर एक्झाम मध्ये असं विचारलं गेलं की एक्सप्लेन द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, 2-हायड्रॉक्सी प्रॉपिनॉइक ऍसिड, 2-हायड्रॉक्सी प्रॉपिनॉइक ऍसिड या नावानं ओळखणार आहोत. तर याची जर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करा म्हटलं तर आपल्याला सर्वात पहिले सांगायला लागेल की यामध्ये एक असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. याचे जे 2 मिरर इमेज स्ट्रक्चर असतात ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर असतात आणि याचा जर डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्म घेतला इक्विमोलर तर ते रेसिमिक बनते. या 3 कंडिशन हा फॉलो करते, म्हणून हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे हे असं आपल्याला सांगायचं असते. म्हणून आपण आता सांगतो इथे बघा, लॅक्टिक ऍसिड मध्ये पहिली कंडिशन प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आता असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे याच्यासाठी आपण असा फॉर्म्युला काढतो लॅक्टिक ऍसिडचा. लॅक्टिक ऍसिड मध्ये एक COOH ग्रुप असतो, एक CH3 ग्रुप असतो, एक OH ग्रुप असतो आणि एक H ग्रुप असतो. त्याच्यामुळे एक असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेच लॅक्टिक ऍसिड मध्ये. म्हणून लॅक्टिक ऍसिड कंटेन 1 असिमेट्रिक कार्बन in which 4 different atoms or group, that is H, OH, COOH आणि CH3, and that's why lactic acid shows optical activity, म्हणजे ऍक्टिव्हिटी, म्हणून तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो. त्यानंतर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती असतात, तर आताच मी फॉर्म्युला सांगितला. ऑप्टिकल आयसोमर्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 2⁻n. आता नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन 1 असल्यामुळे n ची किंमत 1 असल्यामुळे याचे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती भेटल, 2 भेटल. म्हणून लॅक्टिक ऍसिड कंटेन 2 ऑप्टिकल आयसोमर्स जे आपण खाली काढलेले आहे. हे जे 2 ऑप्टिकल आयसोमर्स आहे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर आहे.
म्हणजे आपल्या दोन हातासारखे, यांना जर एकमेकांवर सुपर इम्पोज केलं तर हा जो ग्रुप आहे OH ग्रुप हा या साईडने येऊन जाईल आणि म्हणून हे सुपर इम्पोज होत नाही, पण हे मिरर इमेज स्ट्रक्चर असतात. म्हणून दिस टू ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर, हॅन्स दे आर कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. म्हणून आपण यांना एकमेकांचे काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स. आणि हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर असणे हे मस्ट कंडिशन आहे, तरच तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. त्यानंतर याचं जर आपण आता रेसिमिक मिक्सचर बनवलं म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी घेतलं, वन ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट इन अ राईट डायरेक्शन, त्याला आपण डेक्स्ट्रोरोटेटरी म्हणतो, डी लॅक्टिक ऍसिड. आणि लिओ लॅक्टिक ऍसिड कोणाला म्हणतो की वन ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, दे आर कॉल्ड ॲज लिओ रोटेटरी ऍसिड्स. आता या दोघांचं जर मी मिक्सचर घेतलं तर इक्विमोलर मिक्सचर घेतलं तर ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह भेटेल. म्हणून इक्विमोलर मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ फॉर्म्स विच आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, जे ऑप्टिकली कसे भेटणार आहे, इनॅक्टिव्ह भेटणार आहे ड्यू टू द एक्सटर्नल कंपन्सेशन. दस वी सेड दॅट द लॅक्टिक ऍसिड आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तसंच आता आपल्याला दुसरं कोणाचंही विचारलं तर आन्सर तसंच द्यायचं आहे. जसं आता एक्सप्लेन द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-क्लोरोब्युटेन, जसं आपण 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर एक्सप्लेन करा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की ऑप्टिकल ऍक्टिव्ह असण्यासाठी त्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम असणं आवश्यक आहे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर दाखवलं पाहिजे आणि तिसरं रेसिमिक मिक्सचर. पुन्हा तसंच आपण एक्सप्लेनेशन देऊ. पहिल्यांदा प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम सांगू. जसं मी इथे फॉर्म्युला काढतो, 2-क्लोरोब्युटेन जर घेतलं आपण तर याच्यापाशी एक असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम ऑर ग्रुप, दॅट इज C2H5, Cl आणि CH3. आणि म्हणून 2-क्लोरोब्युटेन हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. दुसरं, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती आहे याच्यामध्ये, 2. कारण नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 2⁻n, n इज इक्वल टू 1 आहे. त्याच्यामुळे याच्यात नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स 2 तयार होतात. ते दोन्हीही नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स जे असतात ते एकमेकांचे काय, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर आहे. कारण आपण जर त्याला आरशासमोर ठेवलं तर असं आपल्याला हे दोन्ही जे इमेजेस दिसतात हे एकमेकांचे काय दिसेल, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर दिसेल. हा Cl ग्रुप हा इकडल्या Cl वर, तर हे एकमेकांवर काय नाही होणार, सुपर इम्पोज होणार नाही. त्याच्यामुळे हा जर डेक्स्ट्रो फॉर्म असेल तर हा याचा लिओ फॉर्म असेल आणि हे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज स्ट्रक्चर असतात. म्हणून आपण सांगतो की हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर डेक्स्ट्रो फॉर्म 2-क्लोरोब्युटेनचा जो कंपाऊंड आहे जो प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट डायरेक्शन रोटेट करतो त्याला आपण डेक्स्ट्रो 2-क्लोरोब्युटेन असं म्हणतो. लिओ 2-क्लोरोब्युटेन कोणाला म्हणायचं आहे, जे 2-क्लोरोब्युटेनचा कंपाऊंड प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट डायरेक्शन रोटेट करतो त्याला आपण लिओ रोटेटरी कंपाऊंड्स म्हणत असतो. आणि या दोघांचं जर इक्विमोलर मिक्सचर घेतलं तर ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह भेटेल ड्यू टू द एक्सटर्नल कंपन्सेशन्स. आणि म्हणून ह्या तिन्ही सिच्युएशन तो फॉलो करतो. म्हणून 2-क्लोरोब्युटेन सुद्धा काय असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. अशा प्रकारे आपल्याला कोणाचीही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर विचारली तर एक्झॅक्टली सांगता आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जे 2 कंपाऊंड मी तुम्हाला सांगतो ज्यांच्यामध्ये आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, मग किती ऑप्टिकल आयसोमर्स आहे काढायचे आहे. सपोज मला ग्लुकोज मध्ये ऑप्टिकल आयसोमर्स काढून दाखवा असं विचारलं तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. पण फॉर्म्युला काढत असताना त्यामध्ये अल्डिहाइड आहे, हा दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा, पाचवा आणि 6वा कार्बन. त्यामुळं आता मी याचा फॉर्म्युला बनवतो. 2 नंबरला OH या साईडनं द्यायचा आहे, तिसऱ्या नंबरच्या कार्बनचा OH ग्लुकोज मध्ये या साईडनं द्यायचा, OH. अशा प्रकारे हे ग्लुकोजचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. तर या ग्लुकोज मध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम हा एक आहे, हा एक ॲटम कार्बन ॲटम आहे, हा एक कार्बन ॲटम आहे आणि हा एक कार्बन ॲटम आहे. म्हणून ग्लुकोज मध्ये असे 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2⁻n 2⁴ म्हणजे 16 पॉसिबल आयसोमर्स तयार होतील ग्लुकोजचे. त्याच्यानंतर फ्रुक्टोज मध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स काढायला सांगितलं असतं तर फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला सेम आहे ग्लुकोजचा C6H12O6. असे 6 कार्बन ॲटम फ्रुक्टोज मध्ये आहे, पण मधातला 2 नंबरचा कार्बन कीटोन आहे त्यामध्ये, बघा लक्षात ठेवा. 3 नंबरच्या कार्बनला OH या साईडनं द्यायचा आहे, 4 नंबरला OH, 5 नंबरला OH आणि 6 नंबरला OH. अशा प्रकारे हे फॉर्म्युले असतील. तर यामध्ये जर आपण असिमेट्रिकल कार्बन ॲटम पाहिले तर 1, 2 आणि 3
3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम फ्रुक्टोज मध्ये भेटल, त्याच्यामुळे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती राहणार आहे 2⁻³ म्हणजेच 8 ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला फ्रुक्टोज मध्ये भेटल. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही कंपाऊंड मध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स किती भेटतात हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 2⁻n असा फॉर्म्युला वापरून आपण करत असतो. ठीक आहे, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. यामध्ये 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी विचारते किंवा लॅक्टिक ऍसिडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी विचारते 3-3 मार्कासाठी, नाही तर मग 1-1 मार्कासाठी ह्या डेफिनेशन्स विचारू शकतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर. ठीक आहे, हा सिंपल पार्ट आहे, थोडा कॉन्सन्ट्रेशन न करा. यानंतर आपण SN1 आणि SN2 ह्या दोन महत्वाच्या रिएक्शन समजून घेणार आहोत.